वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी विजेविना चालणारा पाण्याचा पंप बनविला आहे। सायकलच्या सहाय्याने साधारणतः 25 फूट उंचीपर्यंत हा पंप पाणी चढवू शकतो। मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉक्टर एम.जी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक शेखर जेऊरकर यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारला आहे। आकाश मोदी, साधू जगताप, चिन्मय टाकळे, अनिकेत पाटील, विनायक भंडारी या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे। विजेचं भारनियमन आणि आधुनिक जमान्यात धुळखात पडून राहिलेली सायकल याची सांगड घालून कल्पकतेने हा पंप बनवण्यात आला आहे। पंपाचा बेल्ट सायकलीला जोडून पायडलिंगद्वारे सहज पाणी खेचता येते। अगदी दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढू शकतं। अभ्यासक्रमाचा हा एक भाग असून नाविन्यपूर्ण प्रकल्प विद्यार्थी बनवतात असं डॉक्टर जाधव यांनी यावेळी सांगितलं। पडू शकणार असं जे प्रोजेक्ट केलेला आहे ते म्हणजे सायकलवरती चालणारा किंवा विद्युत शक्ती विना चालणारा पाण्याचा पंप हा आहे। तर हा प्राध्यापक जेऊरकर शेखर यांचे मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आहे। अतिशय सोप्या पद्धतीने हा पंप बनवता येतो। कोणालाही घरी सुद्धा हा प्रयोग करता येईल असं प्राध्यापक शेखर जेऊरकर म्हणाले। किंवा ड्राईव्ह देण्याकरता साध्या सायकलीचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्यासाठी एक फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर आम्ही तयार केलेलं आहे। हे फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर जे आहे हे आपण इथं बघतात की एक चौरस पाईपचा एक सांगाडा आम्ही बनवलेला आहे, ज्याच्यावरती एक फ्रेम आहे जी या स्क्रूच्या साहाय्याने पुढे मागे होते अशी ॲडजस्ट केलेली आहे। त्याच्यानंतर आपण इथं बघतात का हा पाण्याचा पंप आहे। या पाण्याच्या पंपाला हा इनलेट आहे आणि हे आउटलेट आहे। मोनोब्लॉक पंपाचे मोटर आम्ही बाजूला काढलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही एका दोन बेरिंगवर इथं एक शाफ्ट माउंट केला आहे, ज्याच्यावर हा जो पार्ट आहे हा फ्रिक्शन रोलर आहे। या फ्रिक्शन रोलरच्या शेवटच्या भागात इथं एक फ्लायव्हील आहे, ज्याच्यामुळे वेग हा आपण कायम ठेवू शकतो। आता या फ्रेमवर अशी ॲडजस्टमेंट केलेली आहे की या ठिकाणी कुठलीही सायकल आपण या ठिकाणी बसवू शकतो आणि ज्यावेळेस सायकल बसवतो ते टायर आहे, हे टायर ह्या फ्रिक्शन रोलरला जोपर्यंत टच होत नाही किंवा त्याचा संपर्क येत नाही तोपर्यंत हा स्क्रू आपण पुढे मागे करू शकतो आणि ज्याच्यामुळे ज्यावेळी हे चाक फिरेल त्यावेळी हा फ्रिक्शन रोलर फिरेल, हे फ्लायव्हील फिरेल, त्याचबरोबर हा पंप आणि त्याच्यातला इम्पेलर फिरेल। या इनलेट पाईपमधून पाणी ओढलं जाईल आणि या आउटलेट पाईपमधून साधारण 8 मीटर उंचीपर्यंत हे पाणी चढू शकेल। या प्रकल्पामुळे विजेची बचत होईलच, शिवाय सायकलिंगमुळे व्यायाम होईल असं अनिकेत पाटील या विद्यार्थ्यानं सांगितलं। खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे, तर तो विचारात घेऊन आम्ही विना विद्युत ऊर्जेशिवाय हा पंप तयार करण्याचं आमच्या मनात आलं। पण ते तर मनात आलंच, त्याबरोबर आम्ही असंही ठरवलं की या सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण व्यायाम करणे विसरून जातोय। तर त्यासाठी आम्ही माणसाचे जो एक्सरसाइज करतो तो केल्याने कसं वरती जाईल हा विचार करून हे स्टँड डिझाईन केलं आम्ही। आणि ह्या स्टँडची खासियत अशी आहे की कोणतीही सायकल यावरती बसू शकेल, अशा प्रकारे त्याला ॲडजस्टमेंट केलेली आहे। या प्रकल्पाबद्दल संस्थेचे सचिव रणजित गांधी, प्राचार्य शशिकांत हलकुडे यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं।